एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत। पंच तयार आहेत। बरोबरच क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानामध्ये दाखल होईल आणि पुढच्या काहीच मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे। भव्य दिव्य असं आयोजन आदरणीय पुनीतदादा बालन सरांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण स्पर्धेचं या संपूर्ण टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं। सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं भरघोस योगदान आहे असे आदरणीय पुनीत बालन सर नेहमी सर्व मंडळांच्या मागे उभे राहतात। प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन ही स्पर्धा फ्रेंडशिप कप आपल्या भेटीला येत असतो आणि यावर्षी देखील आपण पाहतोय की एकंदरीतच 2 खेळाडू हे 40+ असणार आहे। प्रत्येक संघामध्ये एक खेळाडू 50+चा म्हणजे 40 वर्षावरील 2 खेळाडू, 50 वर्षावरील एक खेळाडू। एक वेगळी कॉन्सेप्ट आहे ज्या खेळाडूंनी अनेक वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं। खरं तर हे सगळे प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत, आपला नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून आपल्या मंडळांना जे वेळ देतात आणि त्यांच्यातलं क्रिकेट पुनर्जीवित करण्याचं काम फ्रेंडशिप कपच्या माध्यमातून केलं गेलं। यासाठी आदरणीय पुनीत बालन सर त्याचबरोबर आमचे संपूर्ण कमिटी मेंबर्स जे प्रत्येक खेळाडूचं व्हेरिफिकेशन करतात, प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष, या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद आहे। पुढच्या काहीच मिनिटात हा सामना सुरू होईल, तोपर्यंत ऐकूया आपलं सुमधुर असं टायटल सॉन्ग या फ्रेंडशिप कपचं। गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया। मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया। गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा, भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा। थँक्यू। दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत, खेळपट्टीच्या दिशेने निघालेत। फिरोज मुलानी सर आणि त्यांच्याबरोबर चिराग पवार सरांना आपण पाहतोय। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच आहेत आणि अतिशय पारदर्शकपणे या संपूर्ण स्पर्धेची निर्णय प्रक्रिया त्यांनी राबवली। सर्व आमचं पंच पॅनल वैभव कातोरे सर आहेत, अजित भालेराव सर आणि आज D5 मध्ये पहिला सामना इथे रंगणार आहे। टॉस अपडेट आपण जसं पाहिलं, नाणेफेकीचा कौल जिंकला नादब्रह्मा सर्व वादकने आणि त्यानंतर लगेच संघनायकाने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा, फिल्डिंग केली जाणार आहे। मात्र 8 षटकांची लढत आहे, किती धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल कमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत पुण्यनगरीचा एक सुमधुर आवाज आणि एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना सातत्याने ऐकतोय। शैलेश निवंगडे सर जोडले गेलेत, वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद धन्यवाद। आजच्या दिवसाला आपण लगेचच इथे सुरुवात करतोय। आजचा या स्पर्धेतील 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची सुरुवात दोन्ही बलाढ्य संघांमध्ये इथे या आजच्या दिवसाला सुरुवात होते। नाणेफेकीचा कौल देखील इथे संपन्न झाल्यानंतर लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करतोय। ऑफिशियल पंच इथे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि लगेच क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील एका लाईनीत एका ओळीमध्ये ते मैदानामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे। आणि सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामधल्या पहिल्या मॅचचा इथे आपण लगेचच सुरुवात करतोय। यस, टीम इथे अगदी जोशामध्ये मैदानामध्ये मार्गक्रमण करतेय। या खेळपट्टीला या मैदानाला वंदन करून हे सर्वचे सर्व खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत। क्रिकेट विषयीचं प्रेम, मैदानाविषयीचं प्रेम आणि तो आदर
प्रत्येक खेळाडूमध्ये जेवढे खेळाडू मैदानामध्ये येतात ना त्यांना त्या मैदानाचा आदर असणं फार गरजेचं आहे. आणि ते चित्र आपण पाहिलंय की नतमस्तक होऊन या मैदानाला वंदन करून ही टीम मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होते. गणपती बाप्पाच्या नामघोषाने ही टीम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय ते आपल्याला जो पाहायला मिळतोय. नाद ब्रह्म सर्व वादक या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय त्यांचा सकाळच्या सत्रामध्ये आणि साहजिक आहे सकाळचं सत्र म्हटल्यानंतर थोडासा ड्यू आणि थोडीशी खेळपट्टी काहीशी गोलंदाजांना साथ देते आणि तो जो निर्णय तो अगदी योग्य निर्णय इथे जवळपास आपण गृहीत धरू. परंतु बॅटर त्या क्षमतेने आणि त्या मानसिकतेनेच मैदानामध्ये उतरतात. त्यांना देखील ठाऊक आहे की सकाळचं सत्र म्हटल्यानंतर चेंडू कशा पद्धतीने इथे आपल्या बॅट पर्यंत येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग देखील केली जाईल. आणि त्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. गरुड स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात नाद ब्रह्म सर्व वादक. ही मॅच मैदानामध्ये मॅच क्रमांक 32 इथे संपन्न होते. आजच्या दिवसाची सुरुवात आणि पुन्हा एकदा या पहिल्या डावातील पहिल्या 4 षटकांसाठी मी गोपी जाधव सरांना इथे लीड कॉमेंटेटर म्हणून आमंत्रित करतोय. सर, पहिलीच मॅच आणि दोन्ही संघांचा जर आतापर्यंतचा खेळ पाहिला तरी एक तगडी मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर संघनायकांनी निर्णय घेतला की आम्ही इथे गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंतचा अनुभव असाच राहिलाय की पहिल्या सामन्यामध्ये जो संघनायक टॉस जिंकलाय त्याने क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतलाय. मात्र हा निर्णय किती बरोबर राहील किती चुकीचा ठरणार हे या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. डावाला सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज तयार. पहिलं षटक P1चं पॉवर प्ले मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला झेल घेतला असं वाटलं होतं. बॉल निसटलाय आणि पहिल्याच बॉलवर अविनाशला जीवनदान मिळालंय. 2 धावा इथे मिळतील. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा चांगला होता आणि पहिलाच बॉल हवेत खेळला होता. पॉवर प्ले चालू आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र तिथे 2 धावा मिळतात आणि हा ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाने उलट दिशेने जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये अपयशाला धाबा आलेला आहे. 2 फूटचा चेंडू वाईट यॉर्कर ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार. एक सुरुवात चांगली असणं शैलेश सर गरजेचं आहे कारण पॉवर प्लेची 2 षटकं तिथून जर तुम्ही आक्रमण करत असताना 20 ते 25 धावा काढल्या गेल्या तर एक चांगला बेस निर्माण होईल आणि तोच बेस इथे निर्माण करायचा आहे सध्या फलंदाजांना. मात्र हा सुटलेला झेल किती महागडा ठरेल या डावमध्ये हे पाहायला मिळणार आहे आपल्याला. नक्कीच तो प्रयत्न गोलंदाजांचा. देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा त्या संधीचं सोनं करता आलं नाही. दोन्ही बॅटरला इथे जीवदान मिळतंय. बघा सकाळच्या 17 मधल्या पहिल्या मॅच मध्ये इथे क्षेत्ररक्षण कुठेतरी निराशाजनक आणि ती निराशा स्पष्टपणे आपल्याला इथे कॅमेऱ्यामध्ये पाहायला देखील मिळते. स्क्रीनवरती मुकुंद देखील फटका फसल्यानंतर काहीसे नाराज झाले परंतु इथे जीवदान धावसंख्येमध्ये वाढ. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला अशीच अवस्था होती. हातातून बॉल सुटलाय. सोपा झेल होता. 2 झेल सोडलेत आणि ते महागडे ठरतील. या वेळेला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक वेळेला 3रा झेल सुटलाय. बहुधा सकाळीच हाताला तेल लावून आलेत असंच पाहायला मिळते. 3 झेल सोडलेत. एका मागोमाग एक संधी पुढच्या धारेने आली आणि 3 वेळेला आली होती मात्र मागच्या धारेने निघून गेले. हा देखील झेल सुटलाय. नक्की क्षेत्ररक्षण इथे फार गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गोलंदाजांना इथे चांगली संधी असते परंतु ती संधी मात्र इथे कमवता आली नाही. पुढचा चेंडू
डाऊन दी ग्राउंड खेळ आहे, चांगले टायमिंग, सरळ बॅटचा वापर केलाय, पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला मॅक्झिमम मुकुंदच्या बॅट मधून षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. सुरेख असा फटका आणि मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा मुकुंद यांच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6 धावांसाठी. याच फटक्यांची गरज आहे. पुन्हा फटका हवेत. इथे संधी आहे पण तू चौथी संधी पूर्ण केली आहे. कव्हर पॉइंटला झेल टिपलाय, मुकुंद बाद होईल. अखेर ती विकेट आली आहे. पहिल्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आहे. पहिला हादरा बसतोय मुकुंद. 11 धावा, 1 गडी बाद. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजे पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहिलात आणि या षटकामध्ये संमिश्र स्वरूपाचा खेळ इथे आपल्याला जो पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी गोलंदाजांच्या ज्या प्रेमात असते ते प्रेम गोलंदाजाच्या वरती होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने त्या प्रेमामध्ये कुठेतरी अडथळा आणला. 3 झेल शेवटाला इथे सोडले गेले आणि एक षटकार देखील त्या दरम्यान खर्च झाला, परंतु शेवटच्या चेंडूवरती टिपलेला झेल गोलंदाजाला इथे संकेतला. ते चांगले संकेत मिळालेत. 11 वरती 1 गडी बाद आहे आणि 1 षटक पूर्ण झालंय. 11 धावा आहेत, 1 गडी गमावलाय, 3 संध्या गमावल्या होत्या. त्यानंतर चौथा अटेम्प्ट पूर्ण केला. इथे संकेतला विकेट मिळाली. मागच्या बॉलवर षटकार होता. शेवटचा बॉल त्याने गती कमी केली आणि ते पहा सोडलेले झेल. मागच्या षटकामध्ये काय घडलं होतं? पहिल्या षटकामध्ये 3 वेळेला झेल सोडले. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ओव्हर दी विकेटने पहिला बॉल. ऑफस्टोमवरचा बॉल थोडासा बाहेर जाऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर वेगाने पोहोचेल. डायरेक्ट हिटसाठी त्यांनी प्रयत्न केले, मात्र डायरेक्ट हिट होणार नाहीये. ते 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होईल. धावफलक 12 वर पोहोचलाय. 1 गडी बाद. पहिला धक्का पॉवर प्ले मध्ये लागलाय. म्हणजे सुरुवातीचे काही फटके आपण पाहिले तर जोखीम होती, थोडीशी रिस्क घेतली फलंदाजाने. क्षेत्ररक्षण थोडं चुकलं होतं, परंतु त्यानंतर थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं मुकुंदला. मात्र तो संयम त्याने दाखवला नाही आणि तो बाद झाला. 1 षटकार आला होता, त्यामुळे शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याची तशी गरज नव्हती. मात्र तिथे देखील अटॅक करण्याचा त्याचा प्रयत्न, त्यामुळे त्याला अपयश आलं आणि ती विकेट मिळाली. समीर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी विकेटने या षटकातला हा पुढचा चेंडू आहे. 12 धावा धाव फलकावर आहेत. लेग स्टंपवरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. ये संपाय सिग्नल वाईट बॉल. लाईन मध्ये थोडासा बदल केला. मागचा बॉल ऑफ स्टंपवर होता, यावेळेला लेग स्टंपवर टाकलाय बॉल. मात्र टप्पा पडून वळण घेतले बॉलने. इथे एक एक्स्ट्रा मिळणार आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलाय. 13 धावांवर 1 गडी गमावलाय. समीर एक चांगला खेळाडू आहे, अनुभव आहे या खेळाडूकडे. पुन्हा पॅडवर टाकण्याचा प्रयत्न. हा देखील लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. दिशाहीन. 2 एक्स्ट्रा आलेले आहेत आणि या एक्स्ट्रा रोखणं शैलेश सर गरजेचं आहे. जेवढा एक्स्ट्रा तुम्ही द्याल ती डोकेदुखी तुमच्यासाठी ठरू शकते, मात्र त्यावर तुम्हाला सॅरिडॉन घेता येणार नाही. त्यामुळे ही डोकेदुखी कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. नक्कीच अतिरिक्त धावा ह्या ज्या खर्च केल्या जातात त्या मात्र इथे धावसंख्येला इथे वाढ करण्यामध्ये, भर करण्यामध्ये ते मोलाचं सहकार्य करतात. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने इथे वाढ देखील होते. हा चेंडू हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. बघा, अतिरिक्त धाव खर्च करण्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव इथे खर्च जर झाली तर ती गोलंदाजाला इथे नक्कीच परवडण्यासारखी आहे. परंतु अतिरिक्त धाव म्हणजे धावसंख्येला जो अतिरिक्त इथे वाढवण्याचं काम केलं जातं त्यामध्ये गोलंदाजाची चुकीच आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, त्यामध्ये 2 अवांतर आहेत तर 2 सिंगल देखील आहेत. धावसंख्या होते ती 15 एका गड्याच्या मोबदल्यात. एक्स्ट्रा थांबवायचे आहेत. ओव्हर दी विकेट पुन्हा एकदा तयार. लेन बॉल होता, बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. थ्रो चांगला आहे. कलेक्शन देखील तेवढं चांगले. थोडीशी जोखीम होती. भाग मिल्का भाग असं सांगितलं. जीवाची बाजी लावली आणि त्यानंतर क्विक सिंगल. दिवसा ढवळ्या धावेची चोरी केली. एकदा मिळते एकेरी बरोबर धावफलक. आता स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 16 धावा. 16 for 1. प्रशांत आलेले आहेत मैदानामध्ये. एक खेळाडू 50+ आहे. अविनाश 5 बॉलमध्ये 6 वर खेळतोय. समीर यांचं चांगलं कमबॅक. या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये.
पण अजूनही 3 चेंडू टाकायचे. 3 बॉलमध्ये 5, त्यामध्ये 2 एक्स्ट्रा होत्या. 3 सिंगल आल्यात. जर्सी नंबर 5 ओर दी विकेटने प्रशांत यांच्यासाठी हा बॉल लेंथवर होता. कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडेसे दूर खेळत अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गती थोडीशी वाढवली. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि बरोबरच हा डॉट बॉल आलाय. काल देखील आपण पाहिलं 50+ वय वर्ष 56 होतं त्या खेळाडूचं, त्यांनी अर्धशतक ठोकलं. आज देखील असेच खेळाडू पुन्हा एकदा चांगला खेळ साकारताना दिसतील आपल्याला या 5व्या दिवसामध्ये. अविनाश दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडला फक्त वेट अँड वॉच पॉलिसी त्याच्याकडे आहे, कारण त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, थोडा संयम इथे दाखवला तर उर्वरित 6 षटकांमध्ये धावा येऊ शकतात. 2 चेंडू या षटकातले शिल्लक. धावसंख्या सध्या स्थिर आहे. 1 गडी बाद 16. समीर ओर दी विकेट. 2 खेळाडू 38 सर्कल 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर सध्या क्षेत्ररक्षण करतायत. इथून 2 चेंडू टाकले जातील, त्यानंतर पॉवर प्ले संपेल. आता खेळाडू पुढे लावलाय, 1 खेळाडू पुढे आणलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता थोडासा पुढे ठेवला गेलाय, कारण धावा रोखायच्या आहेत. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना कट करायचा होता, पण तो इथे देखील लाईन चांगली आहे. चांगल्या टप्प्यावर चेंडू ठेवला, बरोबरच कोणतंही कनेक्शन जुळलेलं नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. हे डॉट बॉल गरजेचे होते आणि ते इथे टाकलेत समीरने. आता शेवटचा बॉल टाकण्यासाठी तो सज्ज होईल. धावसंख्या 16 वर स्थिर आहे. या 2 चेंडूंवर प्रशांत यांना शांत ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय. पाय चालले होते पण तो बॅट चाललेली नाही. आता शेवटचा बॉल. या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम समीरने आतापर्यंत केलंय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. फ्लाईट दिली आहे, पुल केलाय बॉल ऑन साईडला, मिड विकेटला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे बॉल थांबवण्यामध्ये अपयश. प्रत्येक बॅकअप साठी दाखल झालाय. बरोबरच धाव मिळेल. 1 षटक 2 धावा. धाव घेतलेली नाहीये, धाव कोणतीही घेतलेली नाहीये. शेवटचा बॉल, त्यावर रन आलेली नाहीये, रन घेतली नाहीये, जाणीवपूर्वक रन घेतलेली नाहीये आणि बरोबरच डॉट बॉल ओव्हरची समाप्ती येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा आहेत. 1 गडी बाद. 5 बॉल मध्ये अविनाश 6 वर घेतोय. प्रशांत 4 बॉल मध्ये 1. नक्कीच सुरुवात काहीशी संयमाने झाली आहे पहिल्या षटकामध्ये 11, परंतु त्यानंतर संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इथे दाखल होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये आतापर्यंत गोलंदाजांना यश मिळालंय. 1 विकेट देखील मुकुंद इथे बाद झालेत. तर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3रं षटक जे पॉवर प्लेचं संपल्यानंतर इथे संकेत यांना आमंत्रित केलं जात आहे. 16 वरती 1. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप थोडा बाहेर आला, वळण घेतलं बॉलने, मात्र इथे थोडीशी जोखीम होती. जोखीम असलेली धाव पूर्ण केली आहे. प्रशांत नॉन स्ट्राईक एंड वरून वेगाने पळाली. अविनाश थोडासा लेझी होता, मात्र 1 धाव मिळाली. संकेत पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. तिथे 11 धावा खर्च केले, 1 विकेट होती आणि त्यामुळे संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास संकेतवर ठेवलाय. 17 धावा आहेत. प्रशांत स्ट्राईक एंडला. भरपूर बाहेर होता. राऊंड विकेट. एक चांगला अँगल बनवलाय. इथे संधी आहे आणि पहा यस्तीवर बॉल लागलाय. विकेट मिळेल. दुसरा धक्का बसेल. प्रशांत होतील शांत. 17 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. गरुड स्ट्रायकर्सला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. वेलकम बॅक. जाऊया डावाच्या दिशेने. नवीन फलंदाज दाखल झालाय. पुढे सरसावलाय. टप्पा पडल्यानंतर चांगला अँगल. यष्टीरक्षकाने चूक केली. धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धाव इथे घेतलेली नाहीये. डॉट बॉल. ज्यावेळेला तुम्ही राऊंड विकेटने येता एक चांगला अँगल मिळतो, तोच अँगल इथे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बनवलाय संकेतने आणि चांगल्या चेंडूंचे संकेत दिलेत.
शैलेश, धावा आता रोखल्या गेल्यात असं चित्र पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे. संकेत या षटकामध्ये सुरुवात त्यांनी चांगली केली आहे. त्याचमुळे इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती त्याला आमंत्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे तो प्रयत्न देखील फसतोय. मग टप्पा पडल्यानंतर काहीसा अतिरिक्त उसळी घेतोय आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला चॉप करण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे सातत्याने फसला जातोय. चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट आहे. थँक्यू. चौकार आलाय, क्रॅकिंग शॉट, गॅप शोधलाय, यावेळेला चांगला फटका आणि खणखणीत प्रहार केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया हा बॉल. राऊंड विकेटने टप्पा पडला, थोडासा राईज झाला, मागे गेला आणि त्यानंतर चौकार वसूल केलाय. अजून एक वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला जाईल बॉल अलॉंग दी कार्पेटने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्यांनी थ्रो केलाय आणि त्याबरोबर एकदा मिळते. हे पहा, आमचे छोटे मित्र आज आपली शाळा पूर्ण करत असतानाच मैदानावर दाखल झाले. तर सकाळ सत्रामध्ये आवर्जून फ्रेंडशिप कप 2025चा आनंद घेत आहेत आणि हे गोड चेहरे सर्व काही सांगतायत, एन्जॉय करतायत, डान्स चाललाय त्यांचा. आपल्या सर्वांचंच आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. नक्कीच लहान मुलं ज्या वेळेस एवढं चांगलं स्माइल देतात, दिवसाची सुरुवात, आजच्या दिवसाची सुरुवात इतकी गोड झाली आहे आणि या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते मधल्या सुट्टीमध्ये जो डबा खाण्याचा वेळ आहे त्या मधल्या सुट्टीमध्ये या स्पर्धेमध्ये ते दाखल होतात आणि तो एन्जॉय त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आमचे कॅमेरामन देखील अगदी त्या खेळाडूंना, त्या प्रेक्षकांना आणि त्या लहान मुलांना आपल्यापर्यंत घेऊन येतात. मुख्य स्क्रीनवरती अगदी आपण पाहिलं त्यांचे हसणारे चेहरे आणि प्रसन्न करून टाकणारे हे वातावरण. त्या लहान मुलांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण स्क्रीनवरती पाहू शकता. सरांनी देखील लहान मुलांना मधल्या सुट्टीच्या वेळामध्ये या मैदानामध्ये ते घेऊन आलेत आणि त्यांच्या आनंदामध्ये अजून भर पाडली आहे. त्याबद्दल सरांचं देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेन. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. संदीप गोलंदाजीसाठी दाखल झाले. संदीप कदम सँडी या नावाने परिचित आहेत. गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलं, 50 वर्ष पूर्ण आहेत, पण आज देखील त्यांच्यातलं क्रिकेट जिवंत आहे. आणि परवाचा एक सामना आम्ही पाहिला होता, अक्षरशः फलंदाजांची भंबीरी उडवली होती. डावखुरे आताच्या आहेत, एका सेक्शन मध्ये खेपडलीच्या दोन्ही बाजूला चांगलं वळण देतात आणि सध्या आपण पाहतोय ओव्हर दी विकेट. हा बॉल देखील आउटसाइड ऑफ स्टंप पुढ्यातून वळवलाय. फिरकी घेतली आहे गोलंदाजाने. फलंदाजाची गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते तो कर्व आपण पाहिलाय, वळण घेते, तसाच वळण चेंडू इथे घेत आहेत संदीप कदम यांचे. कदम कदम बडाईजा अनुभव आहे. बॅकफुटला जात असताना या वेळेला चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडीशी मागे गेली. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. किरणने बॉल थांबवला. रनमेल, एक स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिल्या 3 बॉलवर शैलेश सर इथे पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, मात्र चौथ्या बॉलवर सिंगल घेतली, कल्पकता दाखवली, स्ट्राईक रोटेट केली आहे आणि आता विशाल स्ट्राईक एंडला असतील. 23 झाल्यात. 2 गडी बाद, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डावखुरी आताचा गोलंदाज नेहमीच प्रभावी ठरतो. तू सध्या संदीप कदम अतिशय दमदार कामगिरी करतायत. यावेळी अतिरिक्त वळण घेतलं बॉलने. व्हाईट बॉलचं सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. वैभव कातोरे सर आमच्या दिशेने इशारा करतात. हा व्हाईट बॉल आणि हे दृश्य पहा. ही आमची लहान मुले, देवबागरची पोलीस, सध्या त्यांना चॉकलेट्स दिले जात आहेत. आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सकाळचं सत्र आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बीट केलाय, रिव्हर्स साठी प्रयत्न, मात्र इथे कनेक्शन नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झालाय. हाय हॅलो केलं असेल या बॉलने आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. शेवटचा बॉल आता या ओव्हर मध्ये, ओव्हर नंबर 4चा. 24ला 2 शेवटचा बॉल. स्क्वेअर कट, दमदार फटकाय, कोणी हलणार नाहीये. बॉल हलेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. चौथ्या षटकाचा केलाय शेवट. 4 दबा इथे ऍड होतील. बरोबरच 28ला 2. ऍक्शन रिप्ले पाहूया. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टी
गाजवू असो हारवा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. लहान मुलं इथे आपल्या टीम साठी पाणी घेऊन येताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य आणि जे पाणी इथे मैदानामध्ये पोचवलं जात आहे बघा, ते सेलिब्रेशन आणि तो आनंद आणि कपाळावरती विठुरायाचा केशरी गंध आपल्याला पाहायला मिळतोय. केशरी गंध बुक्का लावून हा सर्वांचा लाडका खेळ आहे आणि त्या लाडक्या खेळाला इथे प्रतिसाद लहान मुलं मोठ्या जोशाने देत आहेत. ही कौतुकाचीच बाब या स्पर्धेमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळाली आहे. बघा, त्याला एवढा आनंद झालाय की आपल्या खेळाडूंना आपण इथे पाणी घेऊन जरी मैदानामध्ये आलो ना तरी हे भरपूर काही आहे आत्ता या घडीला. म्हणजे ही पिढी जरी मैदानामध्ये जर लक्ष दिलं, बघा किती त्याच्या वजनापेक्षा मला वाटतं जास्त असेल, परंतु ते वजन आता दूर ठेवलंय. आता एका हातामध्येच ती बॅग घेऊन पळत होते आणि तो आनंद आहे. खेळाडूंना पाणी पाजल्याचा आनंद आहे. ते आत्ता जेवढं पाणी पाजलंय पुढे मोठं झाल्यानंतर कोणाकोणाला पाणी पाजतील सांगता येत नाही. पुण्य लहानपणापासूनच कमवायला सुरुवात केली. तो कपाळावरचा केशरी गंध आहे ना, त्याची कृपा आहे. 300% जास्त ऑक्सिजन असलेलं पाणी, ऑक्सिरिच, आणि ते पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे. मॅचकडे आपण वळतोय. षटक क्रमांक 5 गोलंदाजीमध्ये हलकासा बदल आणि एंड देखील इथे चेंज केला जातोय. बघूया आता इथे एंड चेंज केल्यानंतर इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकाचा खेळ संपलाय. 24 चेंडूंमध्ये 28 2 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती विनीत. वाह, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक तिथे अगदी शिरतीचे प्रयत्न करतात. आज रोहन याचं क्षेत्ररक्षण म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते मला वाटतं चेंडू हातामध्ये येऊ शकत नाहीये. त्या दरम्यान 2 धावा आज विनीतने जी सुरुवात केली आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूला जी वळण देण्याची ताकद या गोलंदाजाकडे, ती ताकद इथे दर्शवली आहे. पुन्हा एकदा काहीस पुढे सरसावत लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळलाय, परंतु त्या दरम्यान सिंगल मिळेल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 31. अविनाश आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये आहे. ही जोडी कुठेतरी जमली असं म्हणावं लागेल. आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर हा 65 दाखवतो, परंतु त्यापेक्षा देखील अधिक हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा, त्यावरती जेमतेम 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विनीत याची देखील पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये तब्बल 28 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 5, त्यापेक्षा देखील अधिक गोलंदाजी चांगली इथे विनीत यांच्या माध्यमातून जी हाताळली जाते. दोन्ही बॅटर सेट आहेत, परंतु सेट बॅटरला देखील रोखलं जातंय. इथे मात्र उलटा पुलटा सरळ हाताने धावा येत नाहीयेत हे ओळखलं, मग मात्र इथे उलट्या बॅटचा वापर आणि बॉल जाईल डीप वाईडिश थर्डमॅन सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. उलट दिशेने केण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॅट उलट फिरवली. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. पहा, लगेच स्टान्स बदलला आणि त्यानंतर हवेत खेळला गेला. चांगलं टायमिंग जुळवलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचला. हा षटकार आलाय जो गरजेचा होता आणि आता षटकाराने आत्मविश्वास फलंदाजाला मिळेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु सातत्याने जो प्रयत्न इथे केला जातो त्या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळत नाही. 1 षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर उलट दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 39. 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा झाल्यात. अप्रतिम अशी
गोलंदाजी आतापर्यंत 30 चेंडूंमध्ये 39. म्हणजे म्हणावा तसा खर्च झालेला नाहीये, परंतु म्हणावा तसा खर्चही रोखला जात नाहीये. 5 षटकांमध्ये 39. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते स्वप्नील. स्वप्नील इथे गोलंदाजी मार्क वरती, वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वं षटक. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. अविनाश स्ट्राईकला पॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा अप्पर कटचा वापर, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सरते शेवटी इथे झेल घेण्यामध्ये यश प्राप्त केलं जात आहे. 3रा विकेटचा पतन. अविनाश इथे होतील बाद. 3रा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, उसळी होती बॉलला, अप्पर कट, भरपूर एलिव्हेशन, पण तू पहा सेकंड अटेम्प्टला खूप चांगला झेल टिपला गेला. फटका चांगला होता, लांबी गाठता आलेली नाहीये, उंची भरपूर होती या बॉलवर. आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्टला सुरेख झेल टिपला गेलाय. अजून एक धक्का बसलाय. धावसंख्येचा वेग इथे थोडासा कमी होईल, विकेटची गरज होती. याआधी काही जीवनदाने मिळाली, परंतु त्याचा लाभ उठवता आलेला नाहीये. आणि त्यानंतर निश्चित पडून राहिला क्षेत्ररक्षक. झेल घेतल्यानंतर अविनाश बाद झालाय. 18 बॉलमध्ये 17 धावांचा एक चांगला कॅमिओ त्याने इथे पेश केला आणि त्यानंतर तो बाद झालाय. नवीन बॅटर देखील इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. सिंगल प्राप्त केली जाते चैतन्य यांच्या बॅटमधून. एकेरी धाव, स्वतःचं खातं इथे एकेरी धावेने उघडलंय. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या होते ती 40. 6वं षटक सुरू आहे. 3 बॅटर इथे बाद आहेत. 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू बॅट वरतून ब्रश. त्यानंतर आपण पाहिलं तर गलीमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. बघा, एखादी विकेट पडल्यानंतर इथे बॅटिंग टीम काहीशी बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे गोलंदाजांनी केलंय. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आणि आता मात्र त्यामध्ये मिळतं यश. चैतन्य यांच्या बॅटमधून नवचैतन्य भरणारा एक सुरेख आणि देखना फटका. षटकार 6 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहूया. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. टायमिंग अगदी प्रॉपर होता आणि त्यानंतर हा षटकार आलाय आणि याच फटक्यांची गरज आहे. धावसंख्या 47 वर पोहोचली आहे. एक विकेट या षटकामध्ये आली, पण तो षटकार देखील आलाय. हा चेंडू मात्र इथे उजयष्टीच्या लगत ठेवण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे ती कडवी नजर चैतन्य यांनी दिली, परंतु पंच देखील तटस्थ आहेत आणि त्यांनी देखील अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. धावसंख्या 47. हा चेंडू देखील वाह, शरीरवेदक मारा करायचा होता, परंतु इथे वेळेस चेंडू सोडून दिला. अवांतर. धावसंख्या होते ती 48. जे नेट मध्ये प्रॅक्टिस करतायत खेळाडू, आपल्याला प्रॅक्टिस थांबवायची. नेट मध्ये जे प्रॅक्टिस करतायत, गजर सुपरनोवाचे जर खेळाडू असतील तर ती प्रॅक्टिस आपल्याला त्वरित थांबवायचे. धन्यवाद. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल टिपला जातोय आणि चैतन्य इथे एक षटकार आला, परंतु सातत्य इथे पाहायला मिळालं नाही. विकेटचं पतन. 4था बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अजून एका विकेटचं पतन होईल. 48 ला 4था धक्का बसलाय. 6वं षटक सध्या मार्गस्थ आहे. विशाल 6 बॉलमध्ये 12/200चा स्ट्राईक रेट होता आणि ते त्यानंतर आपण पाहतोय चैतन्य बाद झालाय. 4 बॉलमध्ये 7. OUT आउटचा सिग्नल आला. ऍक्शन रिप्ले पाहूया. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली आणि त्यानंतर काही काळ हवेत राहिलेला बॉल इथे सेकंड टीमला झेल टिपला गेला. फलंदाज बाद झालाय. अजून एक विकेट. धावा गरजेच्या आहेत. ये दिल मागे मोर. धावा अजून पाहिजे आहेत. एक चांगलं टार्गेट इथे सेट करायचं आहे, परंतु सेकंड टीमला सोहमने झेल टिपला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होईल.
4 बॅटर इथे आतापर्यंत आपण पाहिले तर बाद होत आहेत. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने सोहमने केलेलं सेलिब्रेशन. प्रथमतः चेंडूवरती जाऊन अगदी शेवटपर्यंत चेंडूला निहाळल्यानंतर टिपलेला झेल. पुढच्या षटकाची सुरुवात संदीप. हा चेंडू खोलवट टप्प्याचा आहे, खोदून काढलाय आणि त्या दरम्यान सिंगल एकेरी धाव. संदीप कदम जर आपण पाहिलं तर वयाची 50 उलटलेला हा खेळाडू आहे, परंतु तो जोश कुठेही कमी नाहीये. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिलं दर्शन मैदानाचं, मग बाकीचा दिनक्रम. हे जेवढं प्रेम आपण आपल्या लाडक्या बाप्पावरती करतो ना, तेवढंच प्रेम आपल्या सर्वांच्या आवडीच्या खेळावरती देखील करतो. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलला खेळून काढलाय सरळ रेषेमध्ये, सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. सरळ बॅटचा वापर केला, पुढे होता बॉल, ओव्हर पिच बॉल. जसं पाहिलं डोळे थोडेसे विस्फरले आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर करत असताना डाऊन दी ग्राउंड खूप चांगला फटका स्टेप आउट होऊन खेळलाय. आणि याच फटक्यांची गरज असेल संदीप कदम यांच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय, बॉल लॉंग ऑनला जाईल. रन मिल 1. युवा योद्धा आणि गझर सुपरनोवाज टीमचे कॅप्टन आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे लगेचच अपडेट करा आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. युवा योद्धा आणि गझर सुपरनोवाजचे कॅप्टन आपल्यासाठी सूचना आहे, त्वरित लवकर आपण पोहोचा. थँक्यू. संदीप तयार. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कट केलाय, स्क्वेअर कट जाईल बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि आता इथे येतोय हा चौकार. गॅप शोधलाय, गॅप मध्ये टॅप केलाय. 4 धावा मिळत आहेत. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रन. धन्यवाद. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार आलेत. पुढचा चेंडू इथे देखील चांगल्या पदाला तिथे आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन, डोक्यावरून सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा. ऍक्शन रिप्ले बॅनरवर बॉल पाठवलाय. अजून एक वेळेला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, बनेल प्रेक्षक. उडी उडी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हा देखील चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. वेळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे. धन्यवाद. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले कडे वळतोय. काय फटकेबाजी या षटकामध्ये केली. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इथे चेंडू खेळून काढले आणि चला पुढील मॅचचे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण लगेच या. मला वाटतं कॅप्टनला बोलवण्यापेक्षा प्लेइंग 11 आपण सगळे आलात ना तर फार बरं होईल. आपली प्लेइंग 11 आणि लगेच प्लेयर रजिस्टर एका टायमिंगला करून घ्या, म्हणजे वारंवार इथे पुकार करायला नको आणि परत परत तुम्हाला ये जा करायला नको. म्हणजे ही तुमची काळजी आहे. तुम्ही सगळ्यांनी या. आपण एकदा प्लेयर रजिस्ट्रेशन केलं, इथे प्लेयरचं व्हेरिफिकेशन केलं, म्हणजे तुम्ही मोकळे, आयोजकही मोकळे. त्यामुळे सगळ्या टीमला, दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या आणि आपली प्लेइंग 11 आणि खेळाडूंची इथे पडताळणी देखील करून घ्या. मॅच कडे आपण वळतोय. अंतिम षटक आहे. सोहम पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. इथे पंचांनी अवांतर धाव घोषित केली आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती उलट सुलट 69 या मागच्या षटकामध्ये संदीप कदम यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आणि कुठेतरी धावगती इथे वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे देखील लोअर फुलटॉस, तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट वेगामध्ये फिरवली परंतु संपर्क इथे होऊ शकला नाही आणि त्याचमुळे आपण पाहिलं तरी इथे निर्धाव चेंडू आहे, डॉट आहे. काहीसा कानमंत्र विशाल योगेशला देत आहेत. पाहूया त्या कानमंत्राचा
फायदा इथे योगेश घेतील का? परंतु सोहम पहिला आव्हान तर दुसरा चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने जो कानमंत्र दिला त्याचा पुरेपूर फायदा. बॉलला पाठवलाय डीप वाईड लॉंग ऑन सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा 6-6-6 षटकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे. येस थँक्यू डीजे. अजून एक चांगला प्रहार इथे केलाय. षटकाराची गरज होती. तो षटकाराला धावसंख्येचा वेग वाढलाय आणि आता धावा देखील चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतायत पण तो अजून बनवायचे असतील. 75 आहेत 4 गडी बाद. पुन्हा एकदा पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव आहे. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर निर्धाव त्यानंतर आलेला षटकार आणि पुन्हा एकदा निर्धाव. बघा शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. कधी धावा खर्चही करतात तर कधी आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड निर्माण करून देखील देतात. आता हे दोन्ही बॅटर सेट आणि दोन्ही बॅटर विस्फोटक आहे. यांच्या विरोधात गोलंदाजी करणं फार चॅलेंजिंग आहे. हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळून काढलाय लॉंग लेगच्या दिशेने. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 76. पुन्हा एकदा विशाल इथे स्ट्राईकला येतात. 10 चेंडूंमध्ये 27 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्यात. अप्रतिम अशी फटकेबाजी. शेवटचे अजूनही 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके खेळण्याचा त्यांचा नक्कीच मानस असेल परंतु सोहम इथे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय ते देखील महत्वाचं आहे. हा चेंडू देखील फुलटॉस शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फक्त दिशा इथे दर्शवली आणि त्यानंतर धावसंख्येची दशा इथे बिघडवली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. लवकर गॅप शोधला पिकअप होता आणि त्याचबरोबर हा चौकार आला. ऍक्शन रिप्ले पाहूया काय घडलंय या बॉलवर. पुढे गेला त्यानंतर लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर नव्हता आणि तिथून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. हा चौकार पाय पकडण्याचा प्रयत्न होता मात्र हात खोलले आणि आता 4 धावा वसूल केल्यात. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या 80. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉसला इथे फुल टोल वसूल केलंय. बॉल गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय षटकार 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 6 धावा. अजून एक वेळेला तेच पाहायला मिळालं. पुढे सरसावला सरळ बॅटचा यावेळेला वापर केलाय. फुल टॉस होता आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय. डाऊन दी ग्राउंड चांगला फटका सजवला आणि बरोबरच डावाचा शेवट केलाय. पहिल्या डावाचा शेवट षटकाराने झालाय. 8 षटकं संपली आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहूया. 8च्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या उभारली आहे मात्र दुसऱ्या डावासाठी हे लक्ष पुरेसं आहे का हे देखील पाहायला मिळेल. फलंदाज फुल टॉस मिळाला. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड होता समोर केला. 6 धावांची मोहर छापली आणि बरोबरच डावाचा समारोप करत असताना या डावामध्ये धावा बनवलेल्या आहेत 86. पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर आहे. अविनाशने 18 बॉलमध्ये 17 काढल्या. मुकुंद 3 बॉलमध्ये 7 वर बाद झाला. प्रशांत 5 बॉलमध्ये 1 धाव. प्रशांत यांनी थोडासा वेळ घेतला. त्यानंतर विशालने 12 बॉलमध्ये 37 धावांची चांगली इनिंग पेश केली. तो नाबाद राहिलाय. चैतन्याला छाप पाडता आलेली नाहीये. 4 बॉलमध्ये 7 धावा चैतन्याने काढल्या. योगेश 6 बॉलमध्ये 12. 200चा स्ट्राईक रेट. एक्स्ट्रा मध्ये 5 आल्यात. रन रेट आहे 10.75. 8 षटकं संपली आहेत. 86ला 4. आता गोलंदाजांची कामगिरी काय राहिली हे देखील समोर पाहायला मिळते. संकेतने 2 षटकं टाकलीत. 17 धावा खर्च केले. 1 विकेट. समीर 1 षटक 5 धावा. विकेट मिळालेली नाहीये. संदीपने 2 षटकं टाकली. 26 धावा त्यांच्या खात्यामध्ये आहेत. एकही विकेट नाहीये. विनीतने 1 षटक टाकलं. 11 धावा. स्वप्नीलचं 1 षटक 9 धावा. 2 विकेट घेतल्यात. सोहमने मात्र 1 षटक टाकत असताना 18 खर्च केले आहेत. 86 झाले. 87चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होईल आणि आता टॉस साठी आपल्यासोबत जोडले जात आहेत आदरणीय मिलिंद कुलकर्णी सर. इट्स ओ टू यू. थँक्यू. धन्यवाद गोपी सर. युवा योद्धाच आणि गजर सुपरनोवाचे कॅप्टन प्लीज ग्राउंड मध्ये या.
पुनीत बालन ग्रुप आयोजित फ्रेंडशिप कप टुर्नामेंट 2025 सीझन 4च्या आजच्या 5व्या दिवशीची यानंतर दुसरी मॅच आहे. युवा योद्धाज वर्सेस गजर सुपरनोवाज. त्या मॅच साठीचा टॉस सर करतायत. युवा योद्धाजनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली. आपल्या प्रथेनुसार टॉस जिंकणाऱ्या टीमला आपण चांदीचं नाणं भेट देत असतो. खूप अटीतटीने ही टुर्नामेंट खेळली जाते, पण त्याचबरोबर अतिशय खिलाडू वृत्तीने. आता आजच्या 5व्या दिवसातल्या यानंतरची दुसरी मॅच होणार आहे. आधीची मॅच पण खूप चुरशीने खेळली जाते. धन्यवाद. थँक्यू. टॉस अपडेट देखील झाली आहे आणि आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल, परंतु त्याआधी दुसऱ्या डावाचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावाच्या हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 मार्च आहे आज, जागतिक महिला दिन. आमच्या माता भगिनी देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन, महिला शक्ती, नारी शक्ती देखील नेहमीच चर्चेत राहते आणि आज महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होणार आहे. मायक्रोफोनवर येथील अलंकारिक शब्दाचे धनी आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेश ढोमे सर. वेलकम, आपलं कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत. मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. फ्रेंडशिप कप मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. फ्रेंडशिप कप मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता मधुमेल जगती कीर्ती. गणपती बाप्पा मोरया. आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत. चल भावा मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. हॅलो, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये नरेश ढोमे सर देखील आपल्या बरोबर जोडले जातात. आणि या डावाची सुरुवात नरेश ढोमे सर आपल्या सुंदर अशा कवितेने या डावाला सुरुवात करतील. थँक्यू सर. आज जागतिक महिला दिन आहे. माता भगिनी देखील इथे मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत. स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आणि आज आपण पाहतो पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या भगिनी देखील कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत.
प्रत्येक क्षेत्रामध्ये ते आपलं कर्तृत्व गाजवत आहेत आणि त्यांचा सन्मान, त्यांना प्रतिष्ठा आपण मिळवून दिली पाहिजे. वाईट चेंडू आहे. तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे. तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. तू उषा, तू सायना, तूच मेरी, तूच मल्लेश्वरी आहे. घे आसमानी उंच भरारी, प्रेरणेचे तू महारूप आहे. घरा स्वर्ग बनवी तू, अन्नपूर्णा तूच आहे. तुटक्या झोपडीस महाल करी, हर हुन्नरीचे तू प्रतीक आहे. अब्रू राखण्या ना कृष्ण आता, दंड देण्यास ना शिवबा आहे. ऊठ ऊठ घे तलवार हाती, सहनशीलता अन शौर्याचे तू गीत आहे. जरी दिसशी नाजूक सुकुमार तू, इथे कमजोर कोण आहे. तूच सकळांची दिशा दर्शिनी, अन विश्वासी तू आस आहे. तू आदिशक्ती, तूच महाशक्ती, वरदायिनी कालिका. तुझ्या कृपेने नटला सजला संसार हा जगाचा. सर्व भगिनींना, मातांना आज महिला दिनाच्या भरपूर 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 शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माणिकचंद ऑक्सिरीज पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये मनपूर्वक स्वागत. 5व्या दिवसातला पहिला सामना. वाह, काय शॉट आहे. इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक नाही, बिलकुल खाली क्षेत्र. माणिकचंद ऑक्सिरीज पॉवरफुल, 300% जास्त ऑक्सिजन. शानदार चौकार. चार धावा इथे प्राप्त होतील. शानदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये. ओहो हो हो हो, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, खेचून घ्यायचा होता. स्क्वेअर लेगला प्रयत्न फसलेला आहे. धावफलकावरती 9 धावा. नाद ब्रह्म सर्व वादक फलंदाजी करतायत. रोहन आणि संकेत ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 87 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ आहे. यस, लेंथ बॉल होता, चांगला चेंडू होता. उचलण्याचा प्रयत्न जरूर केला तिथे, मात्र योगेश समोर येतोय आणि षटक देखील संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाद ब्रह्म सर्व वादक 9 धावा. रोहनसाठी आपण पाहिलं फुल लेंथ बॉल होता. उजव्या यष्टीत थोडासा बाहेर यॉर्कर, परंतु स्लोवर वन होता चेंडू. थोडीशी फ्लाईट होती, हवेतून आलेला चेंडू. आई साईडच्या थोडासा वर असल्यामुळे फलंदाजाला देखील तो व्यवस्थित कनेक्ट करणं कठीण जात आहे. 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे पूर्ण होतंय. संकेत रोहन सलामीची जोडी मैदानामध्ये. शैलेश सर माझ्या समवेत आहेत. शैलेश सर, 9 धावा पहिल्या षटकामध्ये आहेत. 8 षटकांमध्ये 87 धावांचं आव्हान आहे. निश्चित अजून वेग धारण करणं अपेक्षित आहे. सुरुवात इथे काहीशी संयमानेच होते असं पाहायला मिळत आहे. हा चेंडू मात्र स्विचिटचा प्रयत्न. गोलंदाजी मार्क वरती चैतन्य इथे सज्ज होत आहेत आणि या गोलंदाजाकडे ती प्रभावशाली कामगिरी करण्याची ताकद आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण चैतन्य यांची गोलंदाजी पाहिली आहे की चेंडूला वळण देणं आणि जी गोलंदाजीची शैली आहे त्याला रीड करणं अगदी फलंदाजाला चॅलेंजिंग आहे. चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध. सर, आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत आणि 8 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात. 87 धावा जरी या मैदानामध्ये कुठेतरी कमी वाटल्या, परंतु त्या तिथे डिफेंड करणं हे देखील गरजेचं आहे. फलंदाजांना विनंती आहे. यस, फटका चांगला आहे. आणि आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक टप्पा. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा जरूर असेल. फलंदाजांना सूचना आहे की आपण पॅन्ट उचलताय वरती, तर अजिबात तसं काही करू नका. तिसऱ्या पंचांकडून खात्री केली जाईल. आणि एक टप्पा मैदानामध्ये पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे मिळतील. चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 14. सुंदर फटका होता. इम्प्रोवाइज केला चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडूला स्क्वेअर लेगला खेळलाय. सुंदर फटका.
आखूड टप्प्याचा चेंडू यास 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 खाली राहिला होता डाव्या एष्टीवर चेंडू आणि काय सुंदर फटका स्क्वेअर लेगला 6 धावा. आमचे मंडळ भारी धन्यवाद. काय फटका इथे सजवला जातोय ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार फार दूरवरती, अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे षटकारासाठी हा चेंडू खेळला जातोय. फटक्यात इतकं वजन होतं की धावा अर्धा डझन इथे मिळत आहेत. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 20. दुसरं षटक सुरू आहे. गियर बदलणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय तो बदललेला आहे. दुसरा षटकार लागोपाठचा. या षटकात तिसऱ्यांदा चेंडूला सीमारेषेचं दर्शन. धावफलक 26. आमचे मंडळ भारी स्ट्राईकला पण पाहतो रोहन आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं रोहन यांच्या बॅट ज्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 झेल लागोपाठचे सुटले. मला वाटतं तोच राग इथे मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि त्याच जोशामध्ये रोहनने दाखवून दिलंय जरी माझ्या हातातून झेल 2 सुटले तरी बॅक टू बॅक 2 षटकार इथे माझ्या बॅटमधून देखील ठोकले जात आहेत. चांगला फटका होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र वाईडिश मिड ऑफ तिथे तयार आहे. अडवण्याचा प्रयत्न झाला आणि धावा घेण्यास नकार दिला. चांगले फटके बॅटवरती येत असताना जास्त जोखीम घेण्याची आवश्यकता नसावी ह्याच मत कदाचित फलंदाजाचं तिथे असावं अर्थात संकेतचं. आणि षटक क्रमांक दुसरं इथे संपणार आहे रोहनचं. माफ करा 11 चेंडूमध्ये 24 धावा 26 धावा 2 षटकामध्ये फलकावरती आल्यात. नाद ब्रह्म सर्व वादक. आकाशला आपण गोलंदाजी मार्क वरती बघणार आहोत तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या थोडेसे मागे होते मात्र तो जो अनुशेष आहे तो भरून घेतलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये 26 धावा. आता चांगली सुरुवात आहे, मजबूत सुरुवात आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पहिलं षटक थोडं शांततेने खेळलं, संयम दाखवला आणि दुसऱ्या षटकामध्ये जसे चेंडू रडारमध्ये मिळाले भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. पुणे शहराचं दर्शन 2 वेळा घडवलं चेंडूंना रोहननं. एका बाजूनं रोहन सुसाट सुटलेला आहे, संकेत थोडा शांत आहे. स्ट्राईक एंडवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, संकेतनं देखील चांगला फटका दाखवला. इथे डीप कव्हर पॉइंट सीमारेषा फोडली. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. चौकार. आमचे मंडळ भारी डावखुरी शैलीच्या गोलंदाजाच्या विरोधात स्विचिटचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळालेलं यश आणि त्या दरम्यान चौकार. इथे संकेतने देखील स्पष्टपणे संकेत दिलेत की बॅट आम्ही कशी फिरवली तरी त्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो आणि तो प्रयत्न मग सेलिब्रेशन डगआउट मध्ये आपल्या चिरंजीवांनाच इथे डोक्यावरती घेऊन या बॅटिंगचा आनंद घेत आहेत आणि चिरंजीव देखील इथे खुश होत आहेत. वा. कधी इकडे तर कधी तिकडे खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे त्रिफळा उद्ध्वस्त. हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई तांडी गुल. बॅटर इथे त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. ज्याप्रमाणे आपण संकेत या अगोदरच्या चेंडूवरती पाहिले ना तसे गोलंदाजाचे देखील संकेत आपण पाहिलेत. अप्रतिम असं कमबॅक ज्या बॅटरने इथे स्विचिटचा जो फटका खेळला ना त्या बॅटरला इथे आकाश यांनी त्रिफळा बाद केलेला आहे. म्हणजे संकेतने चांगले संकेत दिले तर आकाशने बॅटरला इथे आसमान दाखवलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. गोलंदाजाचं कौतुक करेल मी इथे. आकाशनं पहिला चेंडू टाकला होता, थोडासा फुलटॉस आला, त्याला रिव्हर्स चांगला फटका मिळाला. मात्र त्याने बघितलं की खेळाडू स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न करतोय. अशा गोलंदाजाला जर यॉर्क लाईन मध्ये चेंडू टाकला तर तिथे त्याला स्वीप करणं थोडंसं कठीण जातं. आणि आपण पाहिलं की बरोबर अचूक यष्ट्यांवरती टाकलेला हा स्लोवर यॉर्कर होता, त्यावरती यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. धाव फलकावरती 30 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाद ब्रह्म सर्व वादक. आखूड टप्प्याचा चेंडू या संदीप कदम
कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, एक कदम. त्यांचा एक एक कदम, एक एक पाऊल विजयाच्या दिशेने पडेल. मोठा अनुभव आहे. 50 वर्षावरील खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं क्रिकेटसाठी योगदान दिलेले हे खेळाडू आहेत संदीप कदम. स्वीपचा फटका इथे खेळला, 1 धाव इथे खेळणार आहे. खरं तर आपण बघतो की जो खेळाडू 20-25च्या वयामध्ये जी एनर्जी दाखवेल तो पुढे जाऊन थोडासा मॅच्युअर होईल. तेवढी एनर्जी देणार नाही, मात्र कधी आकर्षक खेळेल. परंतु 40च्या नंतर मर्यादा येतात. अनेक खेळाडूंना मर्यादा येतात. 40व्या वर्षी सचिन तेंडुलकर त्यानं क्रिकेटमधून संन्यास घेतला. पण आपण बघतो की 36, 37, 38, 39, फार तर एखादा खेळाडू 40 पर्यंत खेळतो. शरीराच्या भरपूर शारीरिक मर्यादा असतात आणि त्यात 50 नंतर तुम्हाला खेळायचे. आता हे खेळायचे म्हणजे काय तर आपण आपल्या ज्या पिढी असेल, आपल्या बरोबरचे जे सहकारी आहे त्यांना थोडीशी ऊर्जा देऊ शकाल, त्यांना थोडंसं प्रोत्साहन देऊ शकाल की त्यांनी मैदानामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून 50 वर्षावरील खेळाडूंचा खेळ या स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तर पाहायचे 3 षटकांचा खेळ संपेल. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाद ब्रह्म सर्व वादक. आकाशचं षटक चांगलं राहिलं, 6 धावा केवळ या षटकातून. तर 1 फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. पहिली विकेट आकाशनं काढून दिली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्यानं जे कमबॅक केलं होतं ते निश्चित स्पृहणीय आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10ची सरासरी जवळपास गाठलेली आणि ही गरजेची आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्याच धावगतीने पुढे जायचं असेल त्यावेळेस प्रत्येक षटकामध्ये तेवढ्या धावा बनवणं गरजेचंच आहे. आणि स्वाभाविक 3 षटकांमध्ये 32 धावा. एक बॅटर संकेत इथे बाद झालेत, परंतु रोहन ज्याच्या बॅटमधून 12 चेंडूंमध्ये 25 धावा आल्यात ते स्ट्राईकला आहेत. तर संदीप कदम नॉन स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती इथे अविनाश यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होते. धावसंख्या 32 एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगती पथावरती. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळतोय. गरुड स्ट्रायकर्स कडून यास अविनाश. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल केला चेंडूला. शानदार. पुनीत बालन ग्रुप दमदार षटकार. आमचे मंडळ भारी. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा इथे गोलंदाजाला काहीसा महागडा ठरतोय. आणि रोहन यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा देखना फटका षटकार. चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह. बिलकुल गॅप तिथे मोठा. माणिकचंद ऑक्सिरीच 300% जास्त ऑक्सिजन. चौकार. आमचे मंडळ भारी. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार धावसंख्येमध्ये वाढ करून देईल आणि या फटक्याची गरज. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. ठोक डाला. आमचे मंडळ भारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका. विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा घेऊन पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. काय फटकेबाजी रोहन यांनी केली आहे. आतापर्यंत धावसंख्या 4थे षटक सुरू असताना 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झाल्यात. सर 49 धावा आतापर्यंत इथे झालेल्या 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आणि त्या 49 धावांमधल्या रोहन यांच्या बॅटमधून 17 चेंडूंमध्ये 42 धावा. या इनिंग बद्दल काय सांगाल. 87 धावेंचा इथे पाठलाग सुरू आहे. संदीपचा हा फटका धावा घेण्यास उत्सुक दिसत नाहीये, कारण शेवटचा चेंडू नक्की असेल आणि पुढच्या चेंडूवरती स्ट्राईक रोहनकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. आपण म्हणालात शैलेश सर की रोहन इथे त्यांचं योगदान मोठे. 49 पैकी 42 धावांचं योगदान आहे. म्हणजे धावांचा गोवर्धन आपल्या बॅटवरती उचललेला आहे. तो रोहननं सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि रोहनच्या ताबडतोब फलंदाजीच्या जोरावरती इथे
नादब्रह्म सर्व वादकने या सामन्यामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. माणिकचंद ऑक्सिरिच प्राऊडली इंडियन, संपूर्ण भारतामध्ये तयार झालेले हे प्रॉडक्ट आज रिचार्ज युअर सेल्फ 300% जास्त ऑक्सिजन असलेलं शुद्ध पाणी 2002 पासून माणिकचंद उद्योग समूहाच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत आहे. भरपूर न्यूट्रिएंट्स या पाण्यामध्ये मिसळलेले आहेत आणि संपूर्ण भारतभर भारतीय नागरिकांना पसंत पडलेलं हे पाणी. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये होणार आहे. खेळाडू पुन्हा एकदा रिचार्ज होतील आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात जाईल. आपण एक बघतो शैलेश सर की गरुड पक्षी आकाशामध्ये विहंग करत असतो, मात्र पाण्याच्या एका थेंबासाठी तो जमिनीवरती येतो, पाणी पितो आणि पुन्हा एकदा झेप घेतो. खरं तर खाली येणं म्हणजे त्याचा तो पराभव नसतो, तर त्यांनी पुन्हा उंच झेप घेण्यासाठी घेतलेली थोडीशी विश्रांती असते. इथे सुद्धा 4 षटकांमध्ये ही विश्रांती घेतल्यानंतर पाहायचे कोण झेप घेणार आहे, नादब्रह्म सर्ववादक की गरुड स्ट्रायकर्स. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 49 धावा. गरुड स्ट्रायकर्स थोडासा अडचणीमध्ये आहे. मी गरुड पक्षाबाबत एक आख्यायिका ऐकली होती, त्यामध्ये कितपत सत्यता आहे याविषयी पडताळणी मी केलेली नाही. पण ते असं होतं की गरुड ज्यावेळेस वृद्ध होतो, म्हातारा होतो, त्यावेळेस तो दूर पहाडाकडे जातो, तिथे आपली चोच दगडावरती आपटतो, नख्या ओरबाडून काढतो, चोच तो तोडून टाकतो आणि मग त्याला पुन्हा नवीन चोच येते, नवीन नख्या फुटतात, नवीन पंख फुटतात आणि तो पुन्हा एकदा गरुड भरारी घ्यायला सज्ज होत असतो. गरुड स्ट्रायकर्सला मला वाटते आता ती वेळ आलेली आहे की त्याने इथून पुढे पुन्हा नव्यानं तजेलदारपणा निर्माण करून नव्यानं पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात करावी. अंत असती प्रारंभ, पुन्हा शून्यातून सुरुवात करावी आणि पुढच्या 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी प्राणाची पराकाष्ठा करावी. 87 धावांचं टार्गेट आहे. 49 धावा पहिल्या 4 षटकामध्ये धावफलकावरती आलेल्या आहेत आणि आता 38 अजून धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 38 धावा. यस, उजव्या इशावा डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे. चांगला चेंडू ठरेल इथे, निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल इथे महत्वाचा असा. 24 चेंडू मध्ये 38 धावा रोखायच्यात, तर आता एक नाही तर कन्सिस्टन्सी डॉट बॉलची गरज आहे आकाशकडून. अविनाश थोडासा मागणा ठरला होता. हो इथे रोहन सुसाट सुटलेला आहे. रोहनला थांबवणार कोण हा प्रश्न आहे. एक सुंदर षटकार, 6 धावा. आमचे मंडळ भारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका विचार पक्का. रोहन पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर ड्रायव्हिंग करतोय. निष्णात ड्रायव्हर आहे तो. इथे पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह आणि हा रोखणं कठीण आहे. 4 रन. आमचे मंडळ भारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यश. इथे आपण पाहतोय रोहन याच्या वैयक्तिक 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. 50 अप. हा चेंडू मात्र बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज हो इथे झेल निसटतोय आकाश यांना. हा मला वाटतं रोहन यांनी जे पहिल्या डावामध्ये झेल सोडले ना, त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये देखील इथे झेल सुटला जातोय. परंतु हा फ्रीडचा चेंडू होता, अशी संधी होती, परंतु त्या संधीचं देखील इथे सोनं करता आलं नाही. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मला वाटतं निश्चित बाप्पा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यावरती वरदहस्त ठेवत असतो आणि तेच बघायला मिळाले. 2 कॅच सोडले होते. कदाचित ती बाप्पाचीच इच्छा असेल की रोहनकडून 2 कॅच सुटावेत आणि त्याच्यानंतर एक अर्धशतक यावं. अजूनही बाप्पाला त्याच्याकडून अजून काही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि त्यामुळेच हे जीवदान तर मिळालं नसेल. असू शकतं. दैवाच्या मनामध्ये काय आहे ते कोणालाही स्पष्टपणे सांगता येणार नाही आणि इथे देखील अजून रोहनच्या बॅट मधून धावा यावात
अशी बाप्पांचीच इच्छा असेल आणि त्याचमुळे मिळालेलं जीवदान. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 60 धावा, 61 धावा माफ करा. आणि रोहन त्यामधल्या 23 चेंडूंमध्ये 53 वरती नाबाद आहेत. तर संदीप कदम 4 चेंडूंमध्ये 1, म्हणजे एका बाजूने फक्त 7 दिली जाते आणि दुसऱ्या बाजूने आक्रमण चढवलं जात आहे. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर आकाश यांनी हाताळलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 62. 87 धावेंचा पाठलाग म्हटल्यानंतर अजूनही 25 धावा इथे गरजेच्या आहेत. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही धावेची इथे अपेक्षा नाहीये. निर्धाव चेंडू आहे. धाव इथे घेतली जात नाहीये. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 62 धावा. गजर सुपरनोवाचे अध्यक्ष आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 62 वरती 1-5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. रोहन आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये आहे. शैलेश सर, संदीपच्या खात्यामध्ये एकच धाव दिसते, 5 चेंडू दिसत आहेत, मात्र 3 वेळा त्याने शेवटच्या बॉलला फटका खेळला आणि धावा काढलेल्या नाहीत आहे. त्यामुळं नाहीतर अजून त्याच्या खात्यावरती धावा असते. आपल्या टीमसाठी ते सॅक्रिफाईस तो करतोय, टीमसाठी समर्पण देतोय, ही गोष्ट महत्वाची आहे. रोहन एका बाजूने मात्र धावांचा सडा त्याने टाकलेला आहे मैदानामध्ये. म्हणजे तो ज्यावेळेस बॅटिंगला गेला ना त्यावेळेस धावा त्याच्या बॅटला चिकटून गेल्या होत्या आणि तो फक्त बॅट झटकतोय. तिथे 6 पडतात, 4 पडतात, 1 2 4 6 अशा धावा पडतायत मैदानामध्ये. यस, परत एकदा रोहनचा अत्यंत सुंदर फटका आणि इथे पुढील बालन ग्रुप शानदार षटकार. आमचे मंडळ भारी. या अगोदरच्या चेंडूचा जर विचार केला तर तिथे धाव नाकारली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न रोहन यांनी केला आणि तो प्रयत्न पुढच्या चेंडूवरती स्पष्टपणे दिसून येतोय. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव आहे, परंतु रोहन यांची जर बॅटिंग आपण पाहिली ना तर सिंगल डबल मध्ये जास्त धावा मिळवलेल्या नाहीये. चौकार षटकारांमध्येच इथे धावा बनवल्या गेल्यात. इथे फुलटॉस आणि फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. येतोय षटकार, 6 धावा आणि त्यामध्ये गोलंदाजाने केलेली चूक. इथे बिना टप्प्याचा चेंडू, बीमर. आताच्या एकूण 7 धावा. आमचे मंडळ भारी. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळला, फ्री हिट होता बॉल, मात्र लिफ्ट करता आलेला नव्हता आणि म्हणूनच धावा घेण्यासाठी नकार दिलाय. 75 धावा मात्र 12 धावा दूर विजयापासून. इथे यास कडक शॉट, स्क्वेअर लेगला चेंडू, सीमारेषेच्या बाहेर. इथे 6 धावा. पुणित बालन ग्रुप दमदार षटकार. आमचे मंडळ भारी. चौकार षटकाराचा वर्षाव आपण पाहतोय आणि त्यामुळे धावसंख्येला इथे जो वेग देण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. धाव घेतली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो विचार मनामध्ये होता. संदीप यांचे एक्सप्रेशन आपण पाहतोय चेहऱ्यावरचे. किती धाव जेमतेम पूर्ण केली जाते, परंतु इथे रोहनला देखील या गोष्टीकडे मी घेऊन जाईल की संदीप कदम वयाची 50 वर्ष ज्या खेळाडूने मैदानामध्ये घालवलेली आहेत, तो खेळाडू काही कच्चा नाहीये, तो पक्काच आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना देखील ठाऊक आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या क्षणाला काय करायचंय, ही रणनीती त्यांच्या देखील डोक्यात आहे. आता धावसंख्येचा इथे पाठलाग यशस्वीरित्या केला जातोय. 82 करायच्या आहेत, 82 झाल्यात, 87 करायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये अजूनही 5 धावेंची गरज. सामना इथे जर आपण पाहिला तर नाद ब्रह्म सर्व वादक या संघाच्या बाजूने झुकलाय. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये
मैदानाला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा चौकार. आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट. 7व्या षटकामध्येच विजयाचं अंतर गाठलेलं आहे आणि षटकार ठोकून सामना जिंकला इथे नाद ब्रह्म सर्ववादकनं. अभिनंदन टीम नाद ब्रह्म सर्ववादक. 87 धावांची आवश्यकता होती, इथे 92 धावा फलकावरती त्यांनी लावलेल्या आहेत मात्र 7व्या षटकामध्ये आणि अत्यंत सोपा सहज विजय या ठिकाणी संपादन केलेला आहे. अभिनंदन टीम. छोटी मुलं खूप उत्साही आहेत. एक चांगली गोष्ट आहे की हे बाळकडू आहे. आज वडिलांबरोबर छोटा पार्थ देखील मैदानामध्ये. त्यांच्या टीमचा विजय इथे साकारला जातोय. विशेषतः रोहनची अत्यंत सुंदर फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळाली. एक अर्धशतक पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं आणि अर्धशतकाबरोबरच आपल्या टीमचा विजय देखील रोहनच्या सुंदर अदाकारीनं या मैदानामध्ये साकारलेला आहे. नादब्रह्म सर्ववादकला एक सुंदर विजय मिळालाय आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. तर यानंतरची लढत लगेचच होणारा युवा योद्धा विरुद्ध गजर सुपरनोवाज. दोन्ही संघ तयार असतील. गरुड स्ट्रायकर्सच्या 86 धावा, विशालच्या 37-12 चेंडूमध्ये, अविनाशच्या 17-18 चेंडूमध्ये, तर योगेशच्या 12-6 चेंडूमध्ये, मुकुंदच्या 7-3 चेंडूमध्ये. एका बाजूला नादब्रह्म सर्ववादकचे स्वप्नील गोलंदाज 9 धावा 2 गडी बाद केले, 1 षटक टाकलं. 2 षटकांमध्ये 17 धावा. संकेतनं 1 गडी टिपला. तर समीरनं चांगलं षटक टाकलं, 1 षटकामध्ये 5 धावा. संदीप तिथे थोडा महागडा ठरला, 2 षटकामध्ये 26 धावा. मात्र फलंदाजी करताना नादब्रह्म सर्ववादकनं काय पाठलाग केला इथे. 32 चेंडूमध्ये 82 धावांची खेळी. 87 धावा बनवायच्या होत्या तर 82 धावा बनवल्यात. रोहननं, संकेतनं 5, संदीपनं 1. कोणताही गोलंदाज इथे यशस्वी ठरला नाही. तर रोहननं सर्व गोलंदाजांना निष्प्रभ केलेला आहे. नादब्रह्म सर्ववादक आणि गरुड स्ट्रायकर्स प्रेझेंटेशन एरियाकडे या पटकन. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड प्रदान करायचे. नादब्रह्म सर्ववादक आणि गरुड स्ट्रायकर्स. सुनील सर, प्लेयर्सला इकडे पाठवा ना प्लीज. नादब्रह्म प्लीज प्रेझेंटेशन एरियाकडे या.